नमस्कार. मी डॉक्टर भावना श्रीपती पोळ, केकेवा कला वाणिज्य विज्ञान आणि संगणक विज्ञान महाविद्यालय, पिंपळस रामाचे या महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज आपण या तासामध्ये शीतयुद्ध व त्याची कारणे आणि परिणाम या विषयावर चर्चा करणार आहोत. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची पुनर्रचना करण्याच्या प्रक्रियेस प्रत्यक्षात प्रारंभ झाला व अप्रत्यक्षपणे जगाचे स्वरूप कसे असावे याचा विचार झाला. सोव्हिएत संघ, अमेरिका आणि इंग्लंड एकमेकांचे दोस्त राष्ट्रे असली तरी त्यांच्यात युद्धाच्या दरम्यान घडलेल्या विविध घटनांमुळे परस्परात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले. सोव्हिएत संघ आणि अमेरिका या दोन महासत्ता उदयाला आल्या. सोव्हिएत रशिया आपले साम्यवादी विचार नव्यानेच उदयाला आलेल्या राष्ट्रांनी स्वीकारावे असा आग्रह धरीत होता, तर अमेरिका साम्यवादाची लाट थोपविण्यासाठी प्रयत्न करीत होता. दोन्ही सत्ता आपापल्या परीने आपापल्या जवळील राजनैतिक साधनसामग्रीच्या साह्याने जागतिक सत्तेचा खेळ खेळत होत्या. या खेळाची व्याप्ती फार मोठी होती. हळूहळू हा खेळ खेळला जाऊ लागला. परिणामी जगाची रचना द्विध्रुवीय होऊन याच द्विध्रुवीय रचनेतून शीतयुद्धाचे स्वरूप प्राप्त झाले. पहिल्या दोन्ही महायुद्धाचे स्वरूप आणि भीषण स्वरूपाची हानी याचा अनुभव संपूर्ण जगाने घेतला होता. त्यामुळे जगात पुन्हा निर्माण होणारी ही अशांतता आता जगाला परवडणारी नव्हती. शीतयुद्धात फरक इतकाच होता की या युद्धातून शस्त्रास्त्रे वापरली जात नव्हती. वास्तविक हे शीतयुद्ध म्हणजे दोन देशांमधील युद्ध नव्हते, तर साम्यवाद आणि भांडवलशाही या विचारसरणीचा हा संघर्ष होता. या शीतयुद्धाची कारणे पुढील प्रमाणे सांगता येतील. शीतयुद्ध. आंतरराष्ट्रीय राजकारणात 1946 पासून शीतयुद्ध ही संकल्पना अस्तित्वात आली. शीतयुद्ध म्हणजे प्रत्यक्षपणे संघर्ष न करता, हिंसा न करता अडथळे निर्माण करणे व या विचारसरणीच्या प्रसाराच्या माध्यमातून आणि धमकीच्या माध्यमातून शत्रुत्व सुरू ठेवणे. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक पटलावर अमेरिका आणि रशिया या दोन महाशक्तींचा उदय झाला. दोन्ही महासत्तांना एकमेकांकडे असलेल्या शक्तीची पूर्ण कल्पना होती. शीतयुद्धाचा अर्थ. 1945 नंतर साम्यवादी राष्ट्रे, पाश्चिमात्य भांडवलशाही राष्ट्रे आणि रशिया व अमेरिका यांच्या राजकीय, वैचारिक व कूटनीतीच्या पातळीवर जो संघर्ष झाला त्याला शीतयुद्ध म्हणतात. शीतयुद्ध म्हणजे युद्धविरहित स्पर्धा. यातील दोन्ही गट प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी आपल्या गटात आपले मित्र राष्ट्रे ओढण्याचा प्रयत्न केला जातो व एखाद्या महत्त्वाच्या किंवा बिनमहत्त्वाच्या प्रश्नावर सतत वातावरण तापत ठेवून एकमेकांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला जातो. शीतयुद्धाच्या व्याख्या पुढील प्रमाणे सांगता येतील. ऑक्सफर्ड शब्दकोश यामध्ये शीतयुद्ध म्हणजे प्रकटपणे कोणती हिंसा न करता धमकी, अडथळे आणि प्रचाराच्या माध्यमातून शत्रुत्व चालू ठेवणे होय. ग्रिप्स यांच्या मते शीतयुद्ध अणुयुगातील अशी तणावपूर्ण परिस्थिती की जी शस्त्रयुद्धापेक्षा वेगळी आहे. हे एक अशा प्रकारचे साधन आहे की ज्याद्वारे परस्पर ध्येयप्राप्तीसाठी अशा युगाची निर्मिती होते की ज्यात भविष्यकाळातील युद्धासाठी अतिशय खर्च केला जातो, तसेच संबंधित राष्ट्रांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. पंडित नेहरू यांच्या मते शीतयुद्ध म्हणजे अशा प्रकारचं युद्ध जे युद्धक्षेत्रात लढले जात नसून व्यक्तीच्या डोक्यात लढले जाते. याद्वारे विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. KPS मेनन यांच्या मते शीतयुद्ध म्हणजे दोन विचारप्रणाली, दोन जीवन पद्धती, दोन गट, दोन राज्य किंवा दोन व्यक्तींमधील दृढ संघर्ष होय. शीतयुद्धाचे स्वरूप. लष्करी सामर्थ्याचं दर्शन या शीतयुद्धाच्या माध्यमातून केलं जातं. सोव्हिएत रशियाची वाढती लष्करी शक्ती हा जगाला एक महान धोका आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पाश्चिमात्य राष्ट्रांनी ॲटम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब आणि इतर अण्वस्त्रे यांच्या मदतीने स्वतःचे सामर्थ्य वाढविले पाहिजे, हा शीतयुद्धाचा महत्त्वाचा आधार आहे. वैचारिक तत्त्वज्ञानातील फरक. मुळातच शीतयुद्ध हे जरी आपल्याला अमेरिका आणि रशिया दोन देशांमधील संघर्ष दिसत असला तरी हा केवळ भौगोलिक क्षेत्रातला नाही, अनुक्रमे भांडवलशाही आणि साम्यवादी या दोन्ही विचारसरणीतील संघर्ष होता. मुळातच या दोन्ही वैचारिक तत्त्वज्ञानात फरक असल्याचे दिसून येते. युद्धजन्य वातावरणाची निर्मिती.
शीतयुद्धामध्ये कोणत्याही क्षेत्राचा प्रत्यक्ष वापर होत असल्याचे दिसून येत नाही, पण सत्ता संतुलन आणि राजन्य यांच्या माध्यमातून युद्ध हे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. थोडक्यात शीतयुद्ध म्हणजे युद्धाचे वातावरण तयार करायचे, पण प्रत्यक्षात युद्ध मात्र करायचे नाही. शीतयुद्धाच्या स्थितीत प्रत्यक्ष युद्ध ही नसते व शांतताही नसते. स्वातंत्र्य आणि हुकुमशाही, मुळातच दोन विचारसरणीतील हा संघर्ष म्हणजे शीतयुद्ध होय. त्यामुळे पाश्चिमात्य राष्ट्र म्हणजे स्वातंत्र्य, साम्यवादी पूर्वी राष्ट्रे म्हणजे हुकुमशाही असे एक प्रकारे शीतयुद्धाचे आधारभूत स्वरूप मानले गेले. शीतयुद्धाची कारणे. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना जरी जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी झालेली असली तरी दुसऱ्या महायुद्धानंतर पुन्हा एकदा शीतयुद्ध सुरू झाले आणि जगात शांतता, अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आणि त्याची कारणे पुढील प्रमाणे सांगता येतील. त्यामध्ये सामान्य कारणे ही पुढील आहेत. दुसऱ्या महायुद्धातील घडामोडी. जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा जर्मनीने रशियावर आक्रमण केले होते. रशियाचा प्रमुख स्टॅलिन आणि रशियाचे मित्र राष्ट्रांनी जर्मनीविरुद्ध दुसरा मोर्चा तयार करावा असे वारंवार सांगितले. दुसरा मोर्चा तयार झाला तर जर्मनीला आक्रमणापासून रोखता येईल अशी त्यांची धारणा होती. मात्र त्यांच्या सूचनेकडे अमेरिका व ब्रिटन या राष्ट्रांनी दुर्लक्ष केले. याचा हेतू जर्मनीने रशियावर आक्रमण करून साम्यवादाचा प्रभाव असा होता. स्टॅलिनला अमेरिका व ब्रिटन यांचा उद्देश लक्षात आला. रशिया आणि जर्मनी यामधील देशांवर आधिपत्य प्रस्थापित केल्याशिवाय रशियाचे सार्वभौमत्व अबाधित राहणार नाही अशी स्टॅलिनची खात्री होती. स्टॅलिनने पूर्व युरोपीय देशांवर आपला प्रभाव पाडण्यास सुरुवात केली. हे इंग्लंडच्या पंतप्रधानाच्या लक्षात आले. ब्रिटन व अमेरिकन सैन्याने बाल्कन प्रदेशातून उत्तर युरोपकडे आधी कूच करावी अशी सूचना मांडली. या योजनेमागील हेतू पूर्व युरोपात रशियाचे सैन्य फार आगेकूच करू नये असा होता. या योजनेमुळे रशियाच्या धोरणात ब्रिटन आणि अमेरिकेविरुद्ध साशंकता दिसून आली व खऱ्या अर्थाने शीतयुद्धाचा प्रारंभ झाला. जिंकलेल्या किंवा जित देशांवर प्रभुत्व. जर्मनी व इटली यांच्या विरुद्ध अमेरिका व रशिया यांनी आघाडी केली. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी आणि इटली याचा पराभव झाल्यानंतर या राष्ट्रांच्या भूभागावर आपले निर्विवाद वर्चस्व राहावे असे इंग्लंड व अमेरिका या दोन्ही राष्ट्रांना वाटू लागले. जर्मनी व इटलीत रशियन साम्यवादाचा संपुष्टात आणावा यासाठी अमेरिकेने पाठिंबा दिला. तसेच मुसोलिनीच्या फॅसिस्ट धोरणांना प्रोत्साहन दिले होते. रशियातील साम्यवादास मार्शल टिटो यांनी युगोस्लाव्हिया येथे उघड पाठिंबा दिला. त्यास अमेरिकेने विरोध दर्शविला. परिणामी अमेरिका आणि रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. वैचारिक संघर्ष. रशिया व अमेरिका ही दोन राष्ट्रे शक्तिशाली म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणात उदयाला आली. या दोन्हीही राष्ट्राची विचारसरणी भिन्न स्वरूपाची होती. रशियाने साम्यवाद, अमेरिकेने भांडवलवाद स्वीकारला. यात साम्राज्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. या दोन्ही विचारसरणी एकमेकांच्या विरुद्ध होत्या. रशियाने साम्यवादी विचारांचा प्रसार करण्यास सुरुवात केली तर अमेरिकेने भांडवलशाही लोकहिताच्या व राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून कशी परिणामकारक आहे हे पटवून देण्यास सुरुवात केली. रशियाचा साम्यवाद हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि देशाचे स्वातंत्र्य या दृष्टिकोनातून कसा घातक आहे हे स्पष्ट करण्यासाठी अमेरिकेने सुरुवात केली, तर रशियाने अमेरिकेच्या साम्राज्यवाद वसाहतवादाला प्रोत्साहन देण्यास कारणीभूत ठरले. साम्यवादामुळे विकसनशील राष्ट्रे जलद विकास घडवून आणू शकतात असे स्पष्ट करण्यात आले होते. अमेरिकेचा उद्देश साम्यवाद नष्ट करून मुक्त अर्थव्यवस्था प्रस्थापित व्हावी असा होता. दोन्ही राष्ट्रांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे छोट्या राष्ट्रांवर आपला प्रभाव पाडावा अशी धोरणे आखली व यातूनच अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. महासत्ता यांचा शक्ती संघर्ष. वैचारिक भेदामुळे अमेरिका व रशिया एकमेकांना कट्टर शत्रू मानायला लागले होते. रशिया व अमेरिका या दोन्ही राष्ट्रांनी आपले लष्करी बळ वाढविण्यास सुरुवात केली व जागतिक राजकारणावर आपली पकड मजबूत व्हावी या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.
आपल्या गटात जास्तीत जास्त देशांनी सहभागी व्हावे म्हणून दोन्ही राष्ट्रांनी प्रयत्न सुरू केले. या धोरणाचा परिणाम जागतिक संघर्षात झाला. दोन्ही महासत्तांमध्ये सत्ता स्पर्धा वाढायला लागली. त्याची परिणती शीतयुद्धात झाली. परस्पर विरोधी प्रचार. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व रशियाने एकमेकांविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार सुरू केला. अमेरिकेने रशियन साम्यवाद हे जगावरील संकट असे विधान केले. अमेरिकन भांडवलवाद फक्त भांडवलदाराचे हित जोपासेल, सामान्य माणसाला यापासून कोणताही फायदा होणार नाही, असा रशियाने प्रचार केला. त्याची परिणती शीतयुद्धात झाली. विशिष्ट कारणे. दोन्ही महासत्ता जगाच्या पटावर आपण कसे श्रेष्ठ आहोत हे बिंबवण्याचा प्रयत्न करीत असताना या दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांविरुद्ध प्रचार केला, तक्रारी केल्या. अमेरिकेने रशियाविरुद्ध तर रशियाने अमेरिकेविरुद्ध तक्रार करण्याचा सपाटा चालवला होता. याल्टा व बाल्कन कराराचे उल्लंघन. 1945 साली याल्टा येथे अमेरिका, इंग्लंड व रशिया यांच्यात करार झाले होते. जर्मनीच्या जोखडातून मुक्त झालेल्या छोट्या राष्ट्रांनी आपल्या इच्छेनुसार लोकसंघ निवडावेत असे त्याचे स्वरूप होते. तसेच पोलंडमध्ये रशियन भाषिकांचा प्रदेश रशिया जोडण्यात यावा व मोबदल्यात जर्मनीचा काही भाग पोलंडला दिला जाईल असा देखील करार केला होता. रशियाने आपले सैन्य पोलंडमध्ये पाठवून तेथील शासनावर नियंत्रण राहील अशी व्यवस्था केली. बल्गेरिया, हंगेरिया, रुमानिया व झेकोस्लोवाकिया येथे साम्यवादी समर्थक शासन पद्धती स्थापन केली. ज्या ठिकाणी रशियन सैन्याला यश मिळाले त्या ठिकाणी साम्यवादी शासन पद्धतीची स्थापना केली गेली. परिणामी संपूर्ण पूर्व युरोपात साम्यवादाचा प्रसार करण्यात रशियाने यश मिळविले. अमेरिका व इंग्लंड यांना रशियन धोरणाविषयी संशय निर्माण झाला. रशियाने अमेरिकेला सायबेरियातील इराणमधील सैन्य रशियाने न काढणे, उत्तर इराणवर नियंत्रण ठेवण्यासाठी रशियाने अमेरिका व इंग्लंडकडून संमती मिळवली. इंग्लंड व अमेरिकेने इराणमधून आपले सैन्य काढून घेतले, मात्र रशियाने इराणमधून सैनिक काढण्यास नकार दिला. त्यातून अमेरिका, इंग्लंडमध्ये रशियाबद्दल अविश्वास निर्माण झाला. युनोने हस्तक्षेप करून रस्त्यावर दबाव आणला व इराणमधून सैन्य परत बोलवण्यास सांगितले. रशियाने सैन्य काढून घेतले, पण एकदा अविश्वास निर्माण झाला असल्याने अमेरिका व रशियात शीतयुद्ध अधिक वाढले. तुर्कस्तान व रशिया याचा प्रभाव. तुर्कस्तानमध्ये आपले सैनिकी तळ स्थापन करण्यासाठी रशियाने तुर्कस्तानवर दबाव आणण्यास सुरुवात केली. अमेरिका, इंग्लंड, रशिया कृतीला विरोध केला व तुर्कस्तानवर कोणत्या प्रकारचा दबाव आणला व आक्रमण झाले तर अमेरिका आणि इंग्लंड शांत बसणार नाही असा स्पष्ट इशारा रशियाला दिला. गरज पडल्यास युनोमध्ये प्रश्न उपस्थित केला जाईल असे स्पष्ट केले गेले. अमेरिकेच्या या धोरणामुळे तुर्कस्तानबद्दलची भूमिका रशियाने बदलली, परंतु रशियाचे या कृतीमुळे शीतयुद्ध वाढत गेले. जर्मनीकडून सक्तीने वसुली. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने रशियाचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले होते. 20 अब्ज डॉलरचे नुकसान झाले असल्याचे रशियाने स्पष्ट करून युद्ध समाप्तीनंतर जर्मनीकडून सक्तीने वसुली केली. जर्मनीतील मौल्यवान यंत्रे आणि आपल्या ताब्यात घेतली. जर्मनीची अर्थव्यवस्था पद्धतशीरपणे कमी करण्याचे कार्य रशियाने केले. अमेरिका व इंग्लंड यांनी रशियन धोरणामुळे ते नाराज झाले. जर्मनीलाच इंग्लंड व अमेरिकेने मदत करून नुकसान भरपाई दिली. यातून शीतयुद्धाच्या वाढीस चालना मिळाली. बर्लिनची नाकेबंदी. जून 1948 मध्ये रशियाने लंडन प्रोटोकॉलचे उल्लंघन केले. बर्लिन आणि पश्चिम जर्मनीतील संचार व्यवस्थेवर प्रतिबंध घातले. पूर्व जर्मन नागरिकांना पश्चिम जर्मनी जाण्यास अटकाव केला. रशियाच्या या कृतीला अमेरिकेने विरोध दर्शविला. 1949 साली रशियाने प्रतिउत्तर देण्यासाठी रशियाविरुद्ध सैनिक संघटना स्थापन केली. अशा संघटना स्थापन झाल्यामुळे शीतयुद्धात अधिक भर पडली. व्हेटोचा वापर. जागतिक शांततेच्या स्थापनेसाठी युनो स्थापन केली होती. रशिया व अमेरिका या दोन्ही राष्ट्रांचे युनोवर वर्चस्व असले तरी युनोवर अमेरिकेचे वर्चस्व वाढू नये म्हणून सुरक्षा मंडळात पाश्चात्य देशांनी ठराव मांडले.
त्यांच्या विरोधात रशियाने व्हेटोचा वापर केला व इंग्लंड व अमेरिकेची प्रत्येक योजना त्यांना कशी राबवता येणार नाही याचा प्रयत्न करत होते. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने रशियाच्या विरोधात कार्यक्रम आखण्यास सुरुवात केली. त्यामुळे शीत युद्धाचे स्वरूप अधिकच प्रखर झाले. अमेरिकेविरुद्ध प्रचार. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेविरुद्ध रशियाने अधिक प्रमाणात प्रचार करण्यास सुरुवात केली. अमेरिका साम्राज्यवादी वसाहतवादी आहे तर राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवणारे राष्ट्र आहेत अशी टीका केली. अमेरिकेने या शहाला कट शह देण्यास सुरुवात केली व आपली प्रचार यंत्रणा रशियाच्या विरुद्ध राबविण्यास सुरुवात केली. या कारणामुळे शीतयुद्ध अधिक वाढत गेले. अमेरिकेच्या अणुसंशोधनाची गुप्तता. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा नागासाकी या शहरावर बॉम्ब टाकून आपले वर्चस्व श्रेष्ठत्व सिद्ध केले. या घटनेपर्यंत अमेरिका आण्विक शक्तीच्या दृष्टिकोनातून अविकसित होता. अमेरिकेने अणुसंशोधनाचे कार्य अतिशय गुप्तपणे सुरू ठेवले होते. त्यामुळे रशियाचा अमेरिकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि अमेरिका, इंग्लंड, कॅनडा या देशात हेर पाठवून आण्विक तंत्राविषयी माहिती मिळविली. केनेडियन रॉयल कमिशनने कॅनडातील साम्यवादी हे कॅनडामध्ये हेरगिरी करून मॉस्कोसाठी कार्य करतात असे स्पष्टपणे नमूद केले आहे. अमेरिका आण्विक कार्यक्रमात गुप्तता पाळत होता तर रशिया अणुविषयी माहिती गुप्तपणे मिळवत होता. याचा परस्पर विरोधी क्रियांमुळे शीतयुद्धात भर पडली. आर्थिक मदत थांबविणे. जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात रशियाचे मोठे नुकसान केले होते. रशियाचे झालेले नुकसान भरून देण्याचे अमेरिकेत प्रयत्न सुरू झाले होते. पोलंड व बाल्टिक प्रदेशांमध्ये रशियाविरोधी हालचाली. पोलंड आणि बाल्टिकमधील आपला युद्धपूर्वीचा भाग रशियाने युद्धानंतर आपल्या ताब्यात घेतला होता. या क्रियेला अमेरिका व इंग्लंड यासारख्या राष्ट्रांनी मान्यता द्यावी असे त्याला वाटत होते, परंतु अमेरिकेने जे धोरण आखले रशियन अपेक्षेच्या विरुद्ध होते. अमेरिकेने इंग्लंडमधील पोलंडच्या निर्वासित सरकारला मान्यता दिली. संरक्षणाचा विचार करून फिनलंडचा छोटा भाग त्याने आपल्या ताब्यात घ्यावा असे ठरविले होते. याला इंग्लंड, फ्रान्स व अमेरिकेने विरोध दर्शवून फिनलंडच्या मदतीला सैन्य व शस्त्रे पुरविली होती. परंतु अमेरिकेने जे धोरण आखले ते रशियन अपेक्षेच्या विरुद्ध होते. अमेरिकेने इंग्लंडमधील पोलंडच्या निर्वासित सरकारला मान्यता दिली. संरक्षणाचा विचार करून फिनलंडचा छोटा भाग रस्त्याने आपल्या ताब्यात घ्यावा असे ठरविले होते. याला इंग्लंड, फ्रान्स, अमेरिकेने विरोध दर्शवून त्याच्या मदतीला सैन्य व शस्त्रे पुरविली. लिथुआनिया, लॅटव्हिया या देशाच्या वॉशिंग्टन येथील दूतावासात अमेरिकेने मान्यता दिली होती. या कारणामुळे रशियाला असे वाटू लागले की अमेरिका मुद्दाम आपल्या विरोधात हालचाल करत आहे. त्यामुळे देखील शीतयुद्धास वाढीस लागले होते. थोडक्यात असे नमूद करता येईल की शीतयुद्धाच्या निर्मितीसाठी कोणतेही एकच राष्ट्र जबाबदार होते असे नाही, तर जगाच्या पटलावर निर्माण झालेल्या दोन्ही महासत्ता याला कारणीभूत होत्या व ॲक्शन्स अँड रिॲक्शन्स आर इक्वल अँड ऑपोजिट या नियमानुसार दोन्ही राष्ट्रांनी परस्पर विरोधात धोरणे राबविली, कराराचे उल्लंघन केले, वचने पाळली नाहीत. त्यामुळे जागतिक पातळीवर शांतता प्रस्थापित करण्यात आलेल्या युनोसारख्या संघटनेलाही अपेक्षित यश आले नाही. धन्यवाद.